हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. 2025 आपण जोशी काकांसोबत भाग्ययोग या पुस्तकाचा अभ्यास करतोय. सगळ्यांना नम्र विनंती की त्यांनी आपले ऑडिओ व्हिडिओ बंद ठेवावे म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित ऐकता येईल. हरिओम. पुढील सूत्रे श्री जोशी काकांकडे. हरिओम. सर्वांना हरिओम. सर्वांना नमस्कार. सर्वांना वंदन. भाग्ययोग ग्रंथाचा पाठ दुसरा आहे आणि आपण आता सुरुवात करतोय नेहमीप्रमाणे प्रार्थनेने. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम. स्वामीजींचं महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण आणि राष्ट्रकल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धी झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. योग ग्रंथापैकी हा दुसरा ग्रंथ विषयोग ह्या ग्रंथाचा आपण अभ्यास केला आणि हे सगळे जे पाठ आतापर्यंत घेतलेले या योग ग्रंथ सिरीज ते सगळे ज्ञान गुणाकार ह्या युट्यूब चॅनलवर आणि माझ्या VR जोशी मनशक्ती नावाचा ब्लॉग आहे त्याच्यावर आहेत. त्याच्या लिंक्स अर्थात नंतर मी देईन. आता कालचा जो मागचा पाठ झाला ह्या सिरीज मधला पहिला म्हणजे ह्या ग्रंथातला पहिला त्याचा थोडक्यात आढावा घेतो कारण तो खूप बेसिक पाठ होता आणि परत तो खूप महत्वाचा प्रत्येक ग्रंथासाठी आहे म्हणून त्याचा थोडक्यात आढावा एक 5-7 मिनिटात घेऊ. आपण मग आजच्या पाठाकडे जाऊया. आपण हा अभ्यास करतोय हा एक साधनेचा अभ्यास आहे आणि साधना कशासाठी तर साधनेचं अंतिम ध्येय जरी मोक्ष असलं तरी ह्या सगळ्या पारमार्थिक प्रगतीत काहीतरी क्रमविकास करण्यासाठी साधना असते. आपल्याला सुखी व्हायचं असतं, आपल्याला दुःख नको असतं. साधनेने दुःख आपण नाहीसं नाही करू शकत, फक्त ते कमी करू शकतो. म्हणजे दुःखाचं दुःख कमी करू शकतो. आपल्याला दुःख का होतं ह्याच्याबद्दल आपल्याला जे दुःख होतं ते नक्की कमी करू शकतो आणि त्यामुळे दुःख थोड्या प्रमाणात सुसह्य होतं आणि सुख येत असेल तर ते शापमुक्त होतं. अशा पद्धतीची साधनाचा उपयोग आहे आणि आपण ज्ञानमार्गाने या सगळ्या गोष्टी स्वामीजींनी जे ज्ञान आपल्या समोर योग ग्रंथाच्या माध्यमातून ठेवलेलं आहे त्या ज्ञान माध्यमातून हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. आयुष्यात जी कुठली गोष्ट घडते त्याला कार्य कारण परिणाम. आपल्या आयुष्यात येणारा चांगला प्रसंग वाईट प्रसंग कुठलाही प्रसंग असो त्याला कार्य आणि कारण असतं. म्हणजे आपलंच पूर्ण पूर्वकर्म वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येत असतं. परंतु ह्या सगळ्या प्रक्रियेचं ज्ञान जे आहे ते आपलं चांगलं भविष्य घडू शकेल आणि विचारांनी योग्य पद्धतीच्या विचारांनी योग्य पद्धतीच्या ज्ञानाच्या बैठकीने आपल्याला परमेश्वर प्राप्ती सुद्धा होऊ शकते. आता ह्या सगळ्या आपल्या उपक्रमातील आपण सगळेजण वेळ देतो ह्या उपक्रमासाठी. ह्याच्यामध्ये साध्य काय आहे तर साध्य आपली पारमार्थिक प्रगती हे साध्य आहे आणि मग हे साध्य करण्यासाठी आपली जी पूर्वतयारी आपली जी लायकी आपली जी काय म्हणतात ती पात्रता ती वाढवण्यासाठी
आपल्याला जे काही प्रयत्न करायचे त्याच्यामध्ये श्रमानंद आहे, धनानंद आहे, ज्ञानगुणाकार आहे, सेवा आहे, त्या अनेक गोष्टी आहेत. परंतु ही जी सगळी आहे ती साधन आहेत आणि साध्य म्हणजे आपलं ह्या पारमार्थात जे काही पारमार्थिक जी काही आपली विचारधारा आहे किंवा आपली विचार प्रणाली आहे त्याच्यामध्ये हळूहळू आपल्याला प्रगती घडून आणायची हे आपलं ध्येय आहे. आता आपण मागच्या वेळेला बघितलं बुद्ध, बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध असे 4 स्टेजेस आहेत. बद्ध म्हणजे ज्याला काही पारमार्थिक प्रगतीचा गंध नाही तो बद्ध, किंवा ज्याला विशेष इच्छाही नाहीये अशा प्रकारची जी माणसं आहेत ती बद्ध मध्ये आहेत. आणि जो पारमार्थिक प्रगतीच्या अत्यंत प्रगत अवस्थेत पोहोचलेला आहे तो सिद्ध. आणि त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. म्हणजे ह्या सगळ्या मध्ये बद्ध हा मुमुक्ष होऊ शकतो, म्हणजे त्याला कधीतरी मोक्षाची इच्छा किंवा पारमार्थिक प्रगतीची इच्छा झाली तोच बद्ध माणूस मुमुक्ष या स्टेजला येतो. जेव्हा इच्छा होते तेव्हा तो मार्ग शोधायला लागतो, त्याला मार्गदर्शनही भेटतं आणि मग तो साधनेला लागतो, त्याला साधक स्थिती म्हणतात. म्हणजे आधी बद्ध, नंतर मुमुक्षु, नंतर साधक आणि मग शेवटी सिद्ध. अशा पद्धतीने ही प्रगती होते. आणि मनशक्तीचा जो 6.25% संकल्प आहे ही पहिली पायरी आहे. आणि 6.25% धनत्याग किंवा श्रमत्याग ह्याच्याबरोबर 6.25% आपल्या अहंकाराचा त्याग ही गोष्ट आवश्यक आहे. परंतु ही 6.25% ही पहिली इयत्ता आहे. आणि पहिल्या इयत्तेत काय आपण समाधान करत नाही, आपण पुढे जातो, हायस्कूलमध्ये जातो, SSC होतो, डिग्री घेतो आणि शेवटी PhD पण जातात काही जण. तर PhD साठी काय करायला लागेल? 6.25% जर का पहिली इयत्ता असेल तर PhD साठी काय करायला लागेल हे आपण आपली कल्पना केली तर आपल्याला आपली प्रगती कशा पद्धतीने होते हे कळतं. आणि जरी ध्येय पारमार्थिक असेल, स्वतःचा आध्यात्मिक विकास हा असला तरी ह्या सगळ्या प्रयत्नातून फक्त पारमार्थिकच प्रगती होत नाही तर व्यावहारिक प्रगती म्हणजे प्रपंच आणि व्यवहार सुद्धा साधतो, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक योग्य पद्धतीने यश मिळतं, समाधान मिळतं. आता हे सगळं जे थोडक्यात आपण आढावा घेतला आपल्या साधनेचा आणि साधनेच्या ध्येयाचा आणि काय प्रक्रिया आहे त्याचा आणि त्यातून काय लाभ होतात त्याचा सुद्धा. परंतु हे सगळं करण्यासाठी आपल्याला ह्या विषययोग आणि भाग्ययोग ह्या 2 ग्रंथामध्ये विषययोगाचा जरी भाग पूर्ण झाला असला तरी ह्या ठिकाणी आपल्या इच्छापूर्तीचा विचार केलेला आहे. विशेषत्वाचा विषययोगमध्ये आपल्या ज्या काही शारीरिक इच्छा आहेत म्हणजे इंद्रिय इच्छा आहेत त्याचा विचार केलेला आहे. भाग्ययोगामध्ये मनाच्या इच्छांचा विचार केलेला आहे. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ही जी आपली ज्ञानेंद्रिय आहेत आणि त्याला पूरक जी कर्मेंद्रिय आहेत कर्म करणारी, ह्या माध्यमातून आपल्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टी मिळवत असतात. त्याचा विचार आपण मागच्या ग्रंथात केला. ह्या ग्रंथामध्ये मनाला काय हवं असतं तर मनाला यश, कीर्ती, प्रतिष्ठा, वेगळं वेगळी मान, सन्मान ह्या सगळ्या गोष्टी मनाच्या गरजा आहेत. म्हणजे थोडक्यात भाग्य ज्याला कशासाठी म्हणतात, भाग्ययोग आपण विचार करतो तर भाग्य म्हणजे काय की संपत्ती आहे, पॉवर आहे, पोझिशन आहे, मान मरातब आहे, अशा पद्धतीच्या सगळ्या ज्या गोष्टी असतात, उत्तम काय म्हणतात ते राहायचं घर आहे, या सगळ्या ज्या गोष्टी असतात या सगळ्या मनाच्या समाधानाच्या गोष्टी असतात. आणि ह्या सगळ्या करत असताना आपलं ध्येय जरी सुख असलं तरी ह्या सुखासाठी आपण जो प्रयत्न करतो तो बऱ्याच वेळा चुकतो. आपल्याला असं वाटतं की पैसा आपल्याला सुख देईल, परंतु पैशानेच सुख मिळतं हे तर होत नाही शक्य, कारण अनेक श्रीमंत लोक सुद्धा दुःखी असतात. आरोग्य ही एक आवश्यक गोष्ट आहे, परंतु आरोग्याने सुद्धा सुख मिळेल, परंतु आरोग्याच्याही काही मर्यादा आहेत. पण तिसरा गोष्ट जे आपलं स्वभाव, वर्तन, त्या वर्तनात सुखाचं रहस्य दडलेलं असतं. म्हणून आपण वर्तनाचा अभ्यास करतोय. आणि मग अभ्यास करत असताना वर्तन करणं म्हणजे काय, वर्तन म्हणजे मनाचं प्रगटीकरण असतं. आणि हे जे मन आपल्या वर्तनातून, म्हणजे मन तर दिसत नाही कोणाला, परंतु माणूस वागतो त्याचं वागणं दिसतं. तर ते जे वर्तन आहे ते कसं घडतं त्याच्यावरून मनाचं स्वरूप कळत असतं. आणि हे जर का वर्तन चुकीचं घडलं तर आपल्यालाच पुढे त्रास होत असतो. म्हणजे आपण प्रयत्न सुखासाठी करतो,
परंतु सुखासाठी जर त्या चुकीच्या पद्धतीने संपत्ती जमा केली तर त्यावेळेला सुख मिळेल, पण नंतर दुःख होतं. तशाच अनेक गोष्टी होतात. म्हणून सुखासाठी प्रयत्न करत असताना वर्तन सुद्धा योग्य पाहिजे. आणि वर्तन योग्य याचा अर्थ फक्त स्वतःचा विचार न करता सर्वांचा विचार, समतेचा विचार, ही वर्तन पथ्य, त्याच्यातच आपण 6.25% त्याग आणि अहंकार त्याग बघितलं. आणि हे सगळं करत असताना, हे सगळे गोष्टी करत असताना आपण जी काही आपली शांती गमवत असतो, ती शांती परत मिळवण्यासाठी काही काळ ध्यान, म्हणजे एकीकडे वर्तन पथ्य आणि एकीकडे ध्यान पथ्य, अशा दोन भागात किंवा 2 प्रकारच्या प्रयत्नांनी आपण हा सगळं साधण्याचा प्रयत्न करतो. आता हे सगळं भाग्ययोगामध्ये जे भाग्यप्राप्तीची आपल्या मनाची इच्छा असते, त्याच्यासाठी ते प्रयत्न करत असताना काय धोके निर्माण होतात ते, आणि ते धोके टाळण्यासाठी काय करायचं, असा या भाग्ययोग ग्रंथाचा भाग आहे. परंतु त्यातला पहिला भाग जो असा आहे तो म्हणजे ह्या भाग्ययोग ग्रंथामध्ये जे काही एकंदर 26-27 मुद्दे आहेत, त्याच्यापैकी पहिल्या 15 मुद्द्यामध्ये माणसाला भविष्याबद्दल खूप उत्सुकता असते. प्रत्येकाला असं वाटत असतं की माझं काय होणार आहे. आणि काहीच कुठे काही कळलं नसलं आपण ज्योतिषाला दाखवणार, पत्रिका दाखवणार, म्हणजे सगळेच दाखवतात असं नाही, पण ज्यांना कोणाला इच्छा असते आणि सर्वसाधारण माणसं, आणि काहीच नाही जमलं तर वर्तमानपत्रात ते रविवारी राशी भविष्य येतं, त्या राशी भविष्य तरी आपण बघतो. म्हणजे थोडी उत्सुकता असते, काय होणार आहे, काय होणार आहे, कसं येणार आहे. तर त्याच्याबद्दल स्वामीजींचा काही बराच अभ्यास होता आणि त्या अभ्यासाचा एक वेगळा प्रकार होता. म्हणजे कन्व्हेन्शनल भविष्य सांगण्याच्या ज्या पद्धती, त्याच्यापेक्षा त्यांनी वेगळ्या पद्धतीने त्याची मांडणी केली होती. हा सगळा भाग जो आहे तो 1 ते 15 या मुद्द्यामध्ये येतो. आणि हे सगळं करत असताना ह्याला कुठल्या योग साधनेची जोड देता येतील आणि ती दिल्याने आपले धोके कसे टळतील. म्हणजे हे सगळे प्रयत्न करत असताना ज्या आपल्या जीवनात धोके निर्माण होतात, प्रयत्नाच्या भागाने, चुकीच्या प्रयत्नाच्या भागाने, आणि योग्य जरी प्रयत्न केले तरी त्याच्यामध्ये जे टेन्शन निर्माण होतं, ते शारीरिक काही त्याच्यावर परिणाम होतात, त्याच्यावरून आपल्याला हे सगळे प्रयत्न करत असताना, आपलं भाग्य सुधारत असताना किंवा आपल्याला आवश्यक त्या गोष्टी मिळत असताना आपलं शारीरिक नुकसान न होण्यासाठी काय करायचं, हे सगळं जे 16 ते 26 या मुद्द्यात सांगितलेलं आहे. थोडक्यात ह्या ग्रंथाचे 2 भाग आहेत. एक, भविष्य जाणण्याची जी उत्सुकता असेल तर त्यासाठी काय करावं प्रयत्न, म्हणजे स्वतःचं भविष्य किंवा इतरांचं भविष्य आपल्याला सांगायचं असेल तर तो भाग जो आहे तो 15 मुद्द्यापर्यंत येतो. आणि पुढच्या भागामध्ये हे भविष्य साठी जो प्रयत्न करायचा तो चुकीच्या पद्धतीने न करता चांगल्या पद्धतीने कसा करायचा, किंवा काही चुका झाल्या तर त्या कशा सुधारता येतील याच्याबद्दलची माहिती देत असतो. म्हणजे जर भविष्यामध्ये एका बाजूनी आपल्याला वैभव मिळत असेल आणि ते मिळत असताना दुसऱ्या बाजूनी आपला घात होणार असेल तर तो घात टाळला पाहिजे, हा सगळा विषय आहे. आणि त्यासाठी हा भाग्ययोग ग्रंथ लिहिलेला आहे. त्यातला जो पहिला 15 मुद्द्याचा भाग आहे तो तसा ह्या आपल्या एकंदर या हेतूशी फार पॅरल नाही, कारण तो टेक्निकल, म्हणजे भविष्य जाणण्याच्या पद्धती किंवा कशा पद्धती आहेत आणि त्या पद्धतीमध्ये काय दोष आहेत आणि त्या अधिक चांगल्या कशा पद्धती करता येतील, हा विषय का आपल्या मुख्य अभ्यासाचा विषय नाहीये. परंतु त्याचा आपण धावता आढावा घेऊया. आणि जो पुढचा जो भाग आहे की हे सगळे प्रयत्न करत असताना आपल्याला जे धोके कसे निर्माण होऊ शकतील आणि ते धोके टाळण्यासाठी काय करता येईल ह्याचा विचार आपण जास्त करणार आहोत. परंतु हे सगळं करत असताना स्वामीजींनी ह्या भविष्य कथन ह्या विषयावर अनेक पद्धतीचं लिखाण अनेक ठिकाणी केलेलं आहे. त्याचा थोडक्यात आढावा आज आपण घेऊया. कारण एक अभ्यास म्हणून किंवा ज्या कोणाला त्याच्याविषयी जिज्ञासा असेल, भविष्य कथनाविषयी किंवा भविष्याच्या पद्धतीविषयी, त्यांनी तो अभ्यास करावा. आपल्या अभ्यासाचा हा मुख्य विषय नाही, परंतु आज आपण त्याचा काही धावता आढावा घेऊ. स्वामीजींनी विस्तृत विचार केले. बघा, एक म्हणजे प्रत्येकाला जिज्ञासा असते. आपण जरी किती नाही म्हटलं तरी काय होणार आहे उद्या, कसं होणार आहे, माझं नाही तर माझ्या मुलाबाळांचं काय होणार आहे, असं सगळं असतं. ती जिज्ञासा असते. नंतर ती जिज्ञासा केल्यासाठी ह्या भविष्य कथनाच्या अनेक पद्धती आहेत. मस्त हस्तसामुद्री, हात बघून सांगता येतं,
कुंडली बघून सांगता येतं, ग्रहतारे बघून सांगता येतात किंवा आणखीन काही पद्धती असतील. या सगळ्यांची उपयुक्तता किती आहे, त्याच्या मर्यादा काय आहेत. मी स्वामीजी मुळात या भविष्य ज्ञानाकडे का वळले, ह्या सगळ्याचा त्यांच्या आयुष्यातल्या स्वातंत्र्य चळवळीत 1942 पासूनचा आढावा त्यांनी लिहिलेला आहे. आणि एक आपल्याला माहित असावं म्हणून मी तो सगळा आज थोडासा विस्तृतपणे आजच्या पाठात सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि हे सगळं करत असताना भविष्य जाणण्याचं ज्ञान, भविष्य सांगण्याचं ज्ञान, ह्या सगळ्यापेक्षा हे सगळं करायचं ते कशासाठी करायचं, योग्य हेतूसाठी. म्हणजे काही लोक मान सन्मानासाठी करत असतील, काही लोक पैशासाठी करत असतील, पण स्वामीजींनी योग्य हेतू कुठला वाचावा आणि कुठल्या पद्धतीने यावर मार्गदर्शन करावं याच्याबद्दल खूप ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि शेवटी अगदी त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात दिवाळी अंक 1991, 92, 93 या तिन्ही अंकामध्ये खूप विस्तृत लिहिलेलं आहे. त्याचा थोडक्यात आपण आढावा घेऊया. त्यातलं जे पहिलं पुस्तक आहे ते न्यू वे टू फॉर्च्यून अँड हॅपीनेस, इंग्लिशमधलं पुस्तक आहे. आणि त्याच्याबद्दल पूर्वीची थोडक्यात हकीकत त्यांची कशी होती ती आपण बघून घेऊया. भविष्य सांगण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा स्वामीजीने अभ्यास केला आणि प्रत्येक पद्धतीचा अभ्यास एक एक असा पूर्ण करत असताना त्या प्रत्येक पद्धतीत खूप त्रुटी त्यांना दिसल्या किंवा त्याच्यामध्ये ज्या काही दोष होते त्या पद्धतीमध्ये दिसले. आणि म्हणून त्याने सांगितलं की ह्या पद्धती जरी असतील प्रचलित तरी मी त्याचा वापर करण्याचं न ठरवलं, म्हणजे नाही केला. पण हे सगळं करत असताना त्यांना एक विशिष्ट गोष्ट साधून काढायची होती. एकाच प्रश्नाचं उत्तर शोधायचं होतं. कारण स्वामीजींचे त्यावेळेला अनेक ठिकाणी हे होते, म्हणजे काय म्हणतात, संबंध होते. अनेक लोक त्यांच्या ओळखीचे होते. त्याच्यात ते म्हणायचे अनेक लोक मला भेटत, त्यांच्या भविष्यात त्यांचं भाग्य काय असावं हे जाणून घेण्याची त्यांची इच्छा असे. आणि इच्छा मुख्यत्वे भाग्य पुढे काय आहे माझ्या आयुष्यात हे, म्हणजे इतर गोष्टी पण जाणून घ्यायच्या असायच्या त्यांना, पण मुख्यत्वे भविष्यातलं भाग्य हा प्रमुख भाग असायचा. बरं, त्यांना कोणीतरी सांगितलं असेल बाबा ह्यांच्याकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला मार्गदर्शन करतील, म्हणून ते माझ्याकडे यायचे. आता हे मी कसं शोधून काढतो याविषयी त्यांना काही इंटरेस्ट नसायचा. ते म्हणाले, समजा मी म्हणालो, आता मी म्हणजे इथे स्वामीजींचं वाचतोय मी, स्वामीजी म्हणाले की कुंडली पद्धत चूक आहे, तर ते म्हणते ठीक आहे मग ती सोडून द्या, दुसरं काय संख्याशास्त्र म्हणजे न्यूमरॉलॉजी नावाचं एक शास्त्र आहे त्याच्यावर सांगा तुम्ही. मग त्यातले समजा दोष जर का त्यांना समजावून दिले तर ते मला हाताच्या रेषा पाहून भविष्य सांगायला सुरुवात. आता तीही रीत फारशी योग्य नाही असं म्हटलं तर ते म्हणायचं मग नवीन काहीतरी पद्धत पहा. आणि बऱ्याच वेळा हे सगळं विचारणारे लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बोलत, पण काही बोलले तरी त्यांचा उद्देश बाकी भविष्यातली भाग्याची उत्सुकता जाणणं हाच त्यांचा विषय असायचा. आणि त्या सगळ्याचा सारांश म्हणजे भाग्य का मिळावं, तर मी पुढील काळात सुखी आहे का, मला सुख लाभणार आहे का, माझ्या मुलाबाळांचं माझ्या कुटुंबियांचं भाग्य उदयाला येणार आहे का, हाच त्याचा प्रश्न असायचा. आता प्रत्येकाच्या सुखाची आणि भाग्याची संकल्पना वेगवेगळी असायची ते आणि आपल्यालाही समजू शकतो. आता कोण मुलगा असेल तर त्याला परीक्षेची उत्सुकता असेल, समजा एखादा तरुण असेल तर त्याला वैवाहिक जीवनाची उत्सुकता असेल, एखादा जर का शिकत असेल तर त्याच्या शिक्षणाच्या सुखाची, अशा वेगळ्या वेगळ्या म्हातारपणच्या इच्छा वेगळ्या, प्रौढांच्या इच्छा वेगळ्या, व्यावसायिकांच्या इच्छा वेगळ्या आणि त्या प्रत्येक वेळेला बदलणाऱ्या इच्छा असतात. म्हणून भाग्य काय याची संकल्पना वेगळी असायची. मग स्वामीजी म्हणायचे मी जी काही पद्धत मला योग्य वाटायची त्याप्रमाणे मी त्यांना पूर्वकर्माबद्दल त्यांची माहिती घ्यायची असे, म्हणजे काय काय आतापर्यंत त्यांच्या आयुष्यात घडलेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती घ्यायची. आणि मग ते सगळं पूर्वकर्म लक्षात घेऊन त्याचे पुढे काय काय परिणाम येतील ह्याची त्यांना कल्पना द्यायची. आणि मग म्हणजे स्वामीजींची सांगण्याची पद्धत अशी होती की
ते सगळं लक्षात घेऊन त्यांना पुढे काय होईल याचे परिणाम, त्याची कल्पना द्यायची आणि ते अधिक चांगलं होण्यासाठी काय प्रयत्न करावं. आणि खरं म्हणजे हे सगळं करताना सत्य ही जी संकल्पना आहे किंवा देव ही जी संकल्पना आहे, सत्य स्वरूप परमेश्वर असं म्हणतात, म्हणजे सत्य आणि देव ही एकच गोष्ट आहे. त्या देवाला काय आवडेल, सत्य काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला काय काय करता येईल हे स्वामीजी त्यांना सांगायचं. आता हा थोडक्यात आढावा झाला. आता ते सांगतात की याचं मूळ 1942च्या स्वातंत्र्य लढ्यापर्यंत जातं. म्हणजे 1942ला एक मोठा स्वातंत्र्य लढा झाला आणि त्यावेळेला स्वातंत्र्य चळवळीने देशामध्ये एकदम जोर पकडला होता. म्हणजे सगळा देश भारलेला होता आणि अनेक स्वातंत्र्य वीर आणि स्वातंत्र्यासाठी सैनिक जे काम करत होते, अशा लोकांनी अत्यंत जोरात ती चळवळ चालवली होती. आणि मग त्यावेळेला तिथले ते आपले जे सत्ताधीश होते ब्रिटिश, त्या ब्रिटिशांनी अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांना तुरुंगात टाकलं होतं. देश आणि स्वातंत्र्य लढा यांनी हे सगळं भारतातलं वातावरण पूर्ण भारलं होतं. आणि ह्या लढ्यामध्ये तसा स्वामीजींचा संबंध नव्हता काही, परंतु हे सगळं लक्षात घेऊन ह्या सगळ्या कालावधीत एका महिन्याभरात अगोदर काहीही ठरवलं नसलं स्वामीजी, तरी त्यांनी ह्या स्वातंत्र्य चळवळीत उडी टाकली. आणि जसं इतरांना जेलमध्ये टाकलं तसं स्वामीजींना जेलमध्ये भरती झाले ते. आणि मग त्यांचं त्या कैदेतलं जीवन सुरू झालं, जेलमधलं जीवन सुरू झालं, बंदिवासातलं जीवन सुरू झालं. आता स्वामीजी तिथे म्हणतात की हो, आम्ही होतो सगळे स्वातंत्र्य सैनिक कैदेत, पण अगदीच काय फार तिथे हाल होते असं नाही, ठीक चाललं होतं म्हणजे तिथे सुद्धा. तर असं सगळं चाललेलं असताना एका नोव्हेंबर मधल्या एका सकाळी त्यांच्या जेलच्या कोठडीमध्ये त्यांना एक सहाय्यक मिळाला होता, त्यांना एक असिस्टंट मिळाला होता. तो अतिशय दुःखाने त्यांच्याकडे आला, अगदी भरल्या डोळ्याने आला, खूप तो दुःखी दिसत होता. मग आता त्यांचाच तो असिस्टंट म्हणून स्वामीजींनी त्याला विचारलं, काही अडचण आहे का घरात, का रे बाबा तू दुःखी आहेस. तर तो म्हणला, नाही अडचण नाही, घरात काही अडचण नाहीये. आणि मग थोडा आढेवेढे घेत तो म्हणाला, स्वामीजी तुम्हाला हात बघता येतो असं मला कळलं. आणि मग बरंच बोलणं झालं त्यांचं, पण थोडक्यात असं कळलं की त्याच्या मृत्यूचं भाकीत कुणीतरी ज्योतिषांनी पूर्वी केलं होतं आणि तो काळ आता भरत आला होता आणि त्याचा तो जो काही त्याला मरण काळ त्या ज्योतिषांनी सांगितला होता, तो आता आल्यामुळे तो फार काळजीत होता. स्वामीजी म्हणतात, मी त्यावेळेला हस्तज्योतिषाचा विशेष अभ्यास केला नव्हता. अर्थात त्याच्या संबंधी काही संदर्भ पुस्तकं त्यांच्याजवळ होती, परंतु तो कसाही विचार न करता आता आपलाच माणूस आहे, म्हणजे आपलाच सहाय्यक आहे, तर त्याला मानसिक बळ येण्यासाठी त्यांनी त्याचा हात हातात घेतला, थोडा वेळ पाहिला आणि मग थोड्या वेळाने सांगितलं की अरे तुला काही काळजी करण्यासारखं काय नाही, सगळं उत्तम आहे. त्या क्षणाला त्याला बरं वाटलं. पण नंतर तो होताच त्यांच्याबरोबर आणि बऱ्यापैकी काळजीत तो होता, बारीक झाला होता, पण तो काय गेला नाही. आणि पुढे स्वामीजींना समजलं, कारण स्वामीजी काही काळानंतर जेलमधून सुटले, पण त्यांना कळलं की 1945 पर्यंत तरी तो जिवंत होता. आता ही एक केस त्यांनी आपल्याला दिली, फक्त एक प्रत्यक्ष व्यक्तीची, पण ते म्हणले अशा अनेक लोकांच्या मनस्थितींचा अभ्यास केल्यावर म्हणजे लोक खूप काळजीत आहेत आणि त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे असं म्हणून अनेक लोकांचा हा प्रश्न आहे असं लक्षात आलं. स्वामीजींना अर्थातच मानवतेबद्दल खूप प्रेम होतं, लोकांच्याबद्दल खूप प्रेम होतं, म्हणून ह्या प्रश्नात त्याने अधिक लक्ष घातलं. मग त्याने हस्तसामुद्रिक शास्त्र आणि इतर ज्या काही वेगळ्या वेगळ्या ज्योतिषशास्त्र पद्धतीचा भरपूर अभ्यास केला. आणि हा अभ्यास झाल्यानंतर या प्रसंगाच्या नंतर पुढल्या 4-1 महिन्यामध्ये त्यांनी अनेक प्रकारच्या शेकडो लोकांच्या हातांचा अभ्यास केला. आणि ह्यात कोण कोण होतं, गुन्हेगार होते, खुनी, रोगी, गरीब, श्रीमंत, तरुण, वृद्ध, सगळ्या प्रकारचे लोक होते. आणि पुढे ते तुरुंगातून मुक्त झाले आणि ह्या विषयात अधिक लक्ष घातल्यानंतर त्यांना असं दिसलं, म्हणजे खूप अभ्यास केला त्यांनी ह्या भागातला, भविष्यवेत्ते, त्यांनी सांगितलेली भविष्य,
तर त्यांना असं दिसलं की ह्या क्षेत्रात पूर्वी अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धती वापरणारे जे भविष्य सांगणारे भविष्यवेत्ते होते, त्यांनी सांगितलेले आणि लिहिलेले सगळे जे की मनुष्याची अनुमान होती किंवा ते काय घडेल ते त्यांनी लिहिलं होतं किंवा सांगितलं होतं, ते अत्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीने म्हणजे अत्यंत सत्य पद्धतीने जर का त्याचा शोध केला तर सत्यात फार उतरलेलं दिसलं नव्हतं त्याला. हा सगळा त्यांचा अभ्यास झाला. हे घडलं, पण त्या ठिकाणी त्यांची जी मुक्ती झाली याच्या जेलमधून स्वातंत्र्य सैनिकांची मुक्ती झाली तशी त्यांचीही मुक्ती झाली. आणि मग स्वामीजी म्हणतात की हे सगळं ह्या ठिकाणी झालं आणि थांबलं कारण माझ्या आयुष्यात पुढची अनेक वर्ष मला ह्याच विषयाचा अधिक सविस्तर अभ्यास करण्यासाठी वेळ मिळाला नाही. का नाही वेळ मिळाला? कारण जेलमधून सुटल्यानंतर स्वामीजी एका वेगळ्या व्यापारात गेले. म्हणजे अनेक मोठे व्यवसाय व्यापार उभारणं त्यांची ध्येय. तर स्वामीजींच्या भाग्याची ध्येय काय होती? अनेक मोठे व्यवसाय व्यापार उभारणं, वेगळ्या वेगळ्या देशोपयोगी समाजोपयोगी सांस्कृतिक चळवळीचं व्यवस्थापन करणं, त्याचं नियोजन करणं, त्यासाठी प्रयत्न करणं, त्यासाठी विस्तृत प्रवास करणं. म्हणजे त्यावेळी त्या काळात सुद्धा स्वामीजी श्रीलंका, इंग्लंड, अशा युरोप अशा वेगळ्या वेगळ्या प्रदेश प्रवासाला जाऊन आले. आणि ह्या सगळ्यामध्ये असे वेगळे वेगळे त्यांनी स्वनिर्मित व्याप असा शब्द वापरलेला आहे. मी स्वतः निर्माण केलेल्या व्यापात माझा वेळ गेला. कारण ह्या सगळ्या 14 वर्षाच्या काळामध्ये मी कुठल्या तरी क्षेत्राच्या अत्युच्च स्थानी असावे, एखादा मोठा उद्योगपती व्हावे, अशा प्रयत्नात ते होते. पण ते म्हणतात की माझे आडाखे, माझे अंदाज आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास या गोष्टीत मी अपेक्षित यश प्राप्त करू शकलो नाही. आणि मग का हे यश मिळालं नाही? आपण खूप प्रयत्न केला की अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केला, शर्तीचे प्रयत्न केले, वेगळ्या पगळ्या पद्धतीची आपण त्याच्यासाठी खूप मेहनत केली, खूप ज्ञान वापरलं, हुशारी वापरली, एकाग्रता केली, सगळा पाठपुरावा केला, तरी सुद्धा ह्या गोष्टीमध्ये यश का नाही मिळालं? तर त्यांच्या पुढे लक्षात आलं हे सगळं आवश्यक आहे, पण ह्या फक्त एवढ्याच गोष्टी पुरेशा नसतात त्याच्यासाठी. एखाद्याने सगळे वापरून अखंड प्रयत्न केले तरी त्याच्या आवाकात त्याचं यश येतच असं नाही. कारण आता त्याची चर्चा इथे त्यांनी केलेली नाही, ती ह्या सगळ्या ग्रंथामध्ये केलेली आहे, भाग्ययोग ग्रंथामध्ये. पण ते म्हणतात की एवढ्या सगळ्या प्रयत्नाच्या व्यतिरिक्त तुमच्या प्रयत्नाच्या बाहेर एक जग असतं आणि त्याच्याबद्दलची चर्चा आपण नंतर पुढे करणार आहोत. आणि त्या गोष्टी जर का त्या विपरीत घडत असतील तर तुमचे प्रयत्न कमी पडतात, किती चांगले असले तरी. आणि एखाद वेळी ते कमी असले तरी सुद्धा यशस्वी होतात. म्हणजे बाह्य परिस्थिती सुद्धा आवश्यक. मग आणखीन काय हवं असतं हे सगळं करण्यात की ज्याने यश मिळेल? त्या गोष्टी काय? असा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाची उत्तरं ते नंतर देणार आपल्याला. पण ते म्हणतात की ह्या सगळ्याचा विचार केला आणि नंतर ते म्हणतात की एक गोष्ट चांगली घडली की मी ह्या सगळ्या भाग्यप्राप्तीसाठी जवळजवळ 14 वर्ष अखंड झुंजत होतो आणि पराभूत होत होतो. तरी माझा ह्या सगळ्या कालखंडामध्ये जेलमध्ये जो हस्तसामुद्रिकाचा किंवा भविष्य कथनाचा जो अभ्यास चालू होता तो पूर्ण थांबला नव्हता. तो हळूहळू ह्या सगळ्याला पॅरलली सुद्धा चालू होता. आणि आता स्वामीजी म्हणतात की ह्या सगळ्या भविष्य कथनाचं एक महत्व आहे, मूल्य आहे. परंतु त्या मूल्याबरोबर त्या सगळ्या कथनाच्या मर्यादा पण आहेत. त्याच्याबद्दलचे त्यांचे विचार ते म्हणतात. ते म्हणतात की माझी खात्री पटली आहे की यश आणि अपयश, जय आणि पराजय, सुदैव आणि दुर्दैव हे सगळे आपल्या बौद्धिक स्वप्नातून जन्म घेतात. आणि म्हणून मनाबद्दल संशोधन करणं आणि त्याचा वैश्विक मन अथवा ईश्वराशी असलेला संबंध पाहणं ही अत्यंत मूलभूत महत्वाची गोष्ट आहे. आता इथे हा विषय जो आहे तो खूप मोठा आहे आणि खूप खोल आहे की आपल्या बौद्धिक स्वप्नातून म्हणजे आपल्या ज्या काही कल्पना असतात त्या कल्पनेतून ह्या सगळ्या यश अपयश सुदैव दुर्दैव या गोष्टी ठरलेल्या असतात. म्हणजे तो मनाचा भाग आहे. आता मन जसं माझं आहे तसं हे सगळ्या सृष्टीचं सुद्धा एक मन आहे, त्याला वैश्विक मन म्हणतात. आणि वैश्विक मन आणि ईश्वर या सगळ्याशी माझा असलेला संबंध पाहणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे, हे स्वामीजींच्या लक्षात आलं. आणि ईश्वर आणि त्याचा हेतू आणि कर्मसिद्धांत
याबद्दलचा अभ्यास केल्यानंतर त्या निष्कर्षापर्यंत पोहोचताना त्यांच्या लक्षात आलं की ज्योतिषामध्ये अनेक असत्य सामावलेली आहेत. आणि म्हणून मी प्रचलित ज्योतिष विद्येच्या वैधतेचा शोध घेण्याचं आव्हान स्वीकारलं. 1942 ची गोष्ट झाली. आता 1957च्या सुरुवातीला स्वामीजी म्हणतात, मी अत्यंत अग्रणी वृत्तपत्रातून, म्हणजे त्यावेळेला प्रसिद्ध असलेल्या वृत्तपत्रातून ज्योतिषाच्या वैधतेला आव्हान देणारे अनेक लेख लिहिले. विविध जन्मतारखा देऊन त्या आधारे भविष्य वर्तवण्याचं आवाहन केलं ज्योतिषानं. परंतु कोणीही ज्योतिषी संबंधित व्यक्तीच्या मृत्यूचा अचूक भाकीत करू शकला नाही. अर्थात ते म्हणतात की हे आव्हान देताना मी काही ज्योतिषांच्या व्यवसायाविषयी किंवा ज्योतिषांविरुद्ध माझा काही द्वेष नव्हता, मी द्वेष्टा नव्हतो त्यांचा. पण प्रचलित ज्योतिष पद्धती लोकांनी पत्करल्या तर त्याचे अतिशय अनपेक्षित परिणाम होतात. आणि कर्मसिद्धांताच्या तत्वाप्रमाणे, कर्मसिद्धांताचा तत्वांत आपण मागे बघितलेला आहे आणि पुढे सुद्धा बघणार आहोत. म्हणजे आपल्या कर्माप्रमाणे आपलं संचित घडतं. त्या संचितातील काही भाग आपल्याकडे प्रारब्ध म्हणून आपल्या समोर येतो आणि तो आपल्याला त्याचा मुकाबला करायला लागतो. तो मुकाबला करताना आपण जे प्रयत्न करतो, ज्याला काय म्हणतात, त्याला क्रियमाण कर्म करतो, त्या क्रियमाण कर्मावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. आणि म्हणून जर का ज्योतिषांचं जर का ते काही त्यांनी आपल्यासाठी जी प्रेडिक्शन दिलेली आहेत तर ती प्रेडिक्शन आपण तशी जर स्वीकारली आणि आपल्या क्रियमाण कर्माचा जो काय आपला हक्क आहे तो जर का आपण वापरला नाही तर मग हा सगळं ज्योतिष हा प्रकार आपल्याला प्रेरक ठरण्याऐवजी, आपल्याला आधारभूत ठरण्याच्या ऐवजी अडथळा बनतो. आणि अशा पद्धतीने जर का ज्योतिषावर श्रद्धा ठेवली तर माणसाला ती पांगडी करते. आणि म्हणून भाग्य ही संकल्पना किती मर्यादेपर्यंत मानलेली आहे याचाही शोध घेणं आवश्यक आहे. आणि मग अशा पद्धतीने सगळा शोध घेत भाग्याची व्यक्ती आणि वैश्विक मन याच्याशी संबंध जोडायला हवं. हे सगळे स्वामीजींचे विचार त्यांच्या ह्या सगळ्या अभ्यासातून निर्माण झाले. म्हणजे भाग्याचं खरं मूळ कशात आहे, चांगल्या भाग्याच्या प्राप्तीसाठी कुठल्या पद्धतीचा अंगीकार करावा, ह्या सगळ्या मूलभूत प्रश्नाचा उत्तर देण्याचा प्रयत्न स्वामीजींनी त्यांच्या भविष्य कथनाची पद्धत तयार करताना ह्या सगळ्याचा उपयोग करून आपली भविष्य कथनाची पद्धत तयार करायची असं ठरवलं. आणि मग हे फक्त भविष्य कथनाचं कार्य नाहीये, त्याच्यापेक्षा खूप व्यापक आहे. आणि म्हणून कुठलीही गोष्ट अटळ नशिबाचा गप्प राहून स्वीकार करण्याऐवजी ते नशीब जरी तसं असलं तरी सुद्धा बरंच त्याच्या बाबतीत जाणण्यासारखं आहे, करण्यासारखं आहे. हे सगळं जे आहे आणि भाग्यप्राप्तीचं भविष्य वर्तवण्याहून महत्वाचं म्हणजे ते इच्छेप्रमाणे बदलता येऊ शकतं, हे स्वामीजीचं सांगणं आहे. आणि ते म्हणतात ते विचित्र वाटलं तरी सत्य आहे. क्रियमाण आपल्या हातात असतं, ते योग्य पद्धतीने करावं, त्यानं आपलं संचित सुधारतं आणि मग त्यातून निर्माण होणारं प्रारब्ध चांगलं होतं. त्याच्याबद्दलची एक स्लाइड आपण मागे बघितली होती, ती अशी की थोडक्यात आपण प्रयत्न करत असतो, त्या प्रयत्नाची फळ म्हणून संचित निर्माण होतं. त्या संचिताचा काही भाग, आता ही सगळी काही भाग, कुठला भाग कधी येतो, ही सगळी एक काय म्हणतात सुपर कॉम्प्युटर सिस्टीम जी निसर्ग ऑपरेट करतो म्हणा किंवा परमेश्वर ऑपरेट करतो, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पार्शियलिटी नसते. कशा पद्धती आपल्याला सगळी कळेल अशाही भाग नाही, परंतु त्यातला काही भाग आपल्यासमोर प्रारब्ध म्हणून येतो. ह्या प्रारब्धाचं काय करायचं, म्हणजे संकट आली किंवा भाग्य आलं तर त्या संकटाचा सामोरा कसा करायचा, किंवा एखादा भाग्यवान प्रसंग आपल्याला, त्या भाग्याच्या प्रसंगात आपल्याला काय करायचं, हा जो भाग आहे हा क्रियमाण हा आपल्या हातात आहे. आणि त्याच्यातून परत पुढचं संचित आणि पुढे प्रारब्ध तयार होतं. म्हणून हा क्रियमाण जो भाग आहे तो खूप महत्वाचा आहे आणि स्वामीजींनी ह्या क्रियमाणावर भर दिलेला आहे, प्रयत्नावर भर दिलेला आहे. आता याच्या संबंधी एक छान गोष्ट आहे. 18 दिवस महाभारतातलं युद्ध चाललं आणि 18 दिवसानंतर ते संपलं. अर्जुन जिंकला, पांडव जिंकले. अर्जुन मनातून खूप सुखावला होता आणि त्याला असं वाटत होतं की सर्व पांडवांच्या आणि मुख्यत्वे स्वतःच्या त्याच्या कौशल्यामुळे, युद्ध कौशल्यामुळे हे युद्ध जिंकलंय.
कारण त्याच्यावर अनेक अस्त्रांचा शस्त्रांचा मारा झाला होता आणि ती सगळी अस्त्र लीलया निस्तेज करून त्यांनी परतून लावली होती आणि म्हणून युद्ध जिंकल्यानंतर तो मोठ्या रुबाबात रथात उभा होता. तो रथात उभा होता. तिथल्या त्यावेळेस जो पद्धत होती त्याप्रमाणे सारथी म्हणून कृष्णाने अर्जुनाच्या रथावरून आधी उतरायला हवं होतं, पण कृष्णाने अर्जुनाला आधी उतरायला सांगितलं. अर्जुन एक वेगळ्याच हवेत होता आणि त्याला असं सांगितलेलं, पण ते शेवटी कृष्णाने सांगितलं होतं, म्हणून आढेवेढे घेत अर्जुन रथाखाली उतरला. नंतर कृष्णाने रथाला झोपलेले घोडे सोडून दूर करायला लावले आणि मग त्याने रथ सोडला. आता काय झालं, कृष्ण बाजूला होता क्षणी रथाला क्षणात भीषण आग लागून त्याची राखरांगोळी झाली. म्हणजे ज्या रथाने सगळं हे युद्ध जिंकलं होतं त्या रथाची राखरांगोळी झाली. आणि असं झाल्यानंतर तिथे काही लोक जे उपस्थित होते सगळे आश्चर्यचकित झाले. पण कृष्णाला सगळं माहिती होतं म्हणून त्यांनी काहीच केलं नाही. तो स्मितहास्य करत आपल्या छावणीत निघून गेला. अर्जुनाला या सगळ्याचं आश्चर्य वाटलं, पण त्यांनी काहीच तो काही बोलला नाही. आणि मग संध्याकाळी त्या कुरुक्षेत्रावर शरशय्येवर पडलेल्या पितामह भीष्मांना त्यांनी हा सगळा वृत्तांत सांगितला. कारण भीष्म शरपंजरी पडले होते. ते त्यांच्या योग्य मरणकाळाची वाट पाहत होते आणि त्यामुळे ते तिथे होते. तर अर्जुनाला त्याने हे सगळं सांगितलं, असं असं झालं आणि काय झालं. तेव्हा पितामह अर्जुन म्हणाले, अर्जुना, तुझ्यासारख्या योद्ध्याला पराभूत करण्यासाठी कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या सर्वांनी तुझ्यावर अनेक अस्त्र आणि शस्त्र टाकली आणि त्या सगळ्याला तू पराभूत केलंस. आणि तरीही अनेक अस्त्रशस्त्र तुझ्या आजूबाजूला येऊन पडली, पण तुला त्याचा इजा झाली नाही. का नाही झाली, तर तिथे असलेल्या योगेश्वर कृष्णामुळे ती निस्तेज झाली. ती तुझ्यामुळे निस्तेज झाली नव्हती, ती कृष्णामुळे निस्तेज झाली होती. तो त्या अस्त्रशस्त्रांपासून दूर गेला आणि ती सर्व अस्त्रशस्त्र पुन्हा सक्रिय झाली आणि म्हणून त्या ठिकाणी असलेला तुझा रथ आहे तो स्वाहा झाला. आणि त्या क्षणी तू रथात असतास तर तूही अग्नीच्या भक्षस्थानी पडला असतास आणि म्हणून तुला कृष्णाने आधी रथातून खाली उतरायला सांगितलं होतं. अर्जुनाला लक्षात आलं की फक्त माझ्यामुळे नाही तर योगेश्वर कृष्णासारखी अनेक शक्ती माझ्याबरोबर होत्या म्हणून आपण युद्ध जिंकलं. सांगण्याचा मुद्दा असा आहे की माझ्यामुळे हा जो भाव असतो त्याला सार्वजनिक जीवनात फार न्यून स्थान असतं. म्हणजे आपण म्हणतो ना की मी आहे, ही मी संस्थाच आपली, मी ह्याचा लीडर आहे, माझ्यामुळे हा जग, मी सगळं हे लीड केलं, हे सगळं जे आहे ना त्याला महत्व आहे. परंतु तुमच्या व्यतिरिक्त अन्य बऱ्याच गोष्टी असतात, त्यामुळे मर्यादित स्थान आहे. माझ्यामुळे हा जो इगोचा भाव आहे त्याला मर्यादित, एखादी घटना, कार्यक्रम, बैठक होणं, न होणं, यशस्वी होणं, अयशस्वी होणं, याला अनेक कारणं असतात. तरी सुद्धा हा जो अहंभाव उफाळून येणारा असतो तो त्या व्यक्तीला आणि संस्थेला नीचतम पातळीवर घेऊन जाऊ शकतो. कारण कार्यकारण भाव निसर्गात आहे. निसर्गात कुठलीही गोष्ट विनाकारण होत नाही, त्याला प्रत्येकाला कारण असतं. फक्त ते आपल्याला समजेल, आपल्याला उमजेल की कळेल असं नसतं. आणि म्हणून आपल्या समोर आपलंच कर्म प्रारब्ध म्हणून येत असतं. ते काही प्रमाणात अटळ असतं, परंतु ते अटळ कर्म आपल्यासमोर आल्यानंतर त्या कर्माचं काय करायचं हे बाकी आपल्या हातात असतं. आणि आपल्या पद्धतीने, योग्य पद्धतीने सगळं सहाय्य वापरून ते करावं. त्यामुळे त्याचं संचित सुधारतं आणि हळूहळू संचित सुधारलं की मग त्या संचितातूनच मिळण होणारं आणि पुढे आपल्यासमोर येणारं प्रारब्ध सुधारतं. लक्षात येत आहे, ही जी प्रयत्नाचा भाग आहे हा स्वामी आपल्याला सांगताय. मग ते भाग्य जाणून घेण्यापेक्षा, आता या भाग्ययोगात जो पहिला 15 मुद्द्याचा भाग आहे तो भाग्य जाणून घेण्याचाच आहे. तर स्वामीजी म्हणतात की भाग्य जाणून घेण्यापेक्षा ते सुधारण्याचा मार्ग जाणून घेणं हे सर्वसाधारणपणे महत्वाचं आहे. जगामध्ये व्यक्तीचे प्रयत्न, परिस्थिती, काळ, वेळ आणि पूर्वकर्म
याप्रमाणे गोष्टी कार्यकारण भावाने घडत असतात. हा, त्यातला आपल्या प्रयत्नाचा जो भाग आहे तो कमी महत्वाचा नाही, तो महत्वाचा आहेच. परंतु तो महत्वाचा जो भाग आहे त्याच्यासाठीच आपण ज्ञान घेतोय. ज्या कुणाला भविष्यशास्त्र समजून घ्यायचं आहे त्याला ते स्वामीजींना या ग्रंथात म्हणजे भाग्ययोग ग्रंथात आणि पुढे अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. ह्याचा थोडक्यात आढावा घेऊ, यावर जिज्ञासू स्वतंत्र अभ्यास करू शकतात. पण आपला अधिक भर हा उपाय जाणणं आणि कृती आराखडा तयार करणं यावर आहे. आता त्याच वेळेला एक 2001 मध्ये या मनशक्तीमध्ये त्यावेळेचे एक A.Y. पुरोहित नावाचे जीवनदानी साधक होते आणि त्यावेळेला मला वाटते ते संपादक पण होते, कार्यकारी संपादक या आपल्या मनशक्ती मासिकाचा. त्यांनी एक लेख लिहिला होता आणि तो नॉस्टरडॅम्सच्या भविष्याबद्दल होता. नॉस्टरडॅम्सचं भविष्य आपण बहुतेकाने ऐकलं असेल. तो एक फ्रेंच तत्ववेत्ता होता आणि त्याने अनेक वर्षांपूर्वी 300-400 वर्षापूर्वी जगाविषयी काही भविष्य केलेले आहेत आणि त्याच्याबद्दलचा हा लेख होता. म्हणजे जवळजवळ 400 वर्षापूर्वी नॉस्टरडॅमसने न्यूयॉर्क शहरावरील विनाशकारी अग्निसंहाराचं भविष्य वर्तवून ठेवलं होतं. न्यूयॉर्कमध्ये तो जो हल्ला झाला होता अतिरेक्याने केलेला आणि न्यूयॉर्कचे उंच जे टॉवर्स होते न्यूयॉर्क शहरातले, त्याच्याबद्दलचं ते हकीकत आहे. आता हा भविष्याचा अंदाज त्या फ्रेंच तत्ववेत्यांनी किंवा भविष्यवेत्यांनी 400 वर्षापूर्वी केला होता. आता त्याच्या भविष्य सांगणाऱ्या श्लोकांचा अर्थ लावण्याचा खटाटोप अनेकांनी अनेक वर्ष केला, ते जे काही त्याने लिखाण केलेलं आहे ते. आणि एवढा अभ्यास करून सुद्धा 400 वर्षांनी 11 सप्टेंबर 2001 ला न्यूयॉर्कमध्ये तो भीषण नरसंहारक आणि विनाशकारी घटना घडली अमेरिकेमध्ये. आता ह्याच्यामध्ये बघा 400 वर्षापूर्वीचं भविष्य खरं ठरलं, हा आनंद व्यक्त करावा अशी ही घटना नाहीये. ही घटना दुःखद नाही, तर स्वामीजी म्हणतात मानवतेला मान खाली घालणारी ही घटना होती. पण त्याहूनही अतिशय क्लेशकारक किंवा दुःखदायक गोष्ट म्हणजे 400 वर्षापूर्वी वर्तवल्या गेलेल्या त्या काळ्याकुट्ट घटनेचं भविष्य बदलण्याचा खटाटोप कुणीच कसा केला नाही. म्हणजे त्याने लिहिलं आणि ते घडलं, म्हणजे याचा अर्थ ते बदलण्यासाठी आपण खटाटोप केला नाही. ह्या मध्ये स्वामीजींनी जो लेख लिहिलाय त्याच्यात शेवटी असं म्हटले आहे की हे सगळं अचूक वर्णन म्हणजे नॉस्टरडॅमनी केलेलं अचूक वर्णन म्हणजे त्याच्या अपूर्व प्रतिभेची किंवा त्याच्या ज्ञानाची कीर्तीच आहे. आणि त्याच्या भविष्यामध्ये असे अनेक सूचक अचूक स्थळ दाखवता येतील. परंतु हे सगळं जरी असलं तरी त्याचा जो काही द्रष्टेपणा आहे म्हणजे त्याच्या जगाविषयी पुढच्या भविष्याचं सांगण्याचा त्याचा द्रष्टेपणा जो आहे, जो त्याला दूरदृष्टी आहे, तो सगळा आपण त्याचा उपयोग करून घ्यायला हवा. परंतु त्या पद्धतीने जगाने म्हणजे जगातलं जे कोणी शहाणपण आहे त्यांनी कुठेही प्रयत्न केलेले दिसत नाही. अर्थात भाग्ययोगामध्ये आपल्याला हेच विचार सविस्तर पद्धतीने बघायचा आहे. आणि स्वामीजींनी त्यातल्या प्रास्ताविकामधल्या दुसऱ्याच परिच्छेदात लिहून ठेवलेलं आहे ते असं की माझं भविष्य 100% बरोबर येतो ही प्रौढी व्यर्थ असते, निरर्थक असते, दुर्दैवी असते. याचा अर्थ असा की तुमच्या सूचनांचा आणि इशाऱ्यांचा उपयोग ज्या व्यक्तीबद्दल हे भविष्य असतं त्या दुर्दैवी व्यक्तीने करून घेतलेला नसतो. ही गोष्ट जशी द्रष्ट्याला शोभेची नाही तशीच ती गोष्ट ऐकणाऱ्याचा बेफिकीरपणा आपल्या मनावर ठसवतं. ह्याचा अर्थ एखादं भविष्य शक्यता म्हणून सांगावं आणि ते जरी सांगितलं तरी ह्यातले जे काही वाईट परिणाम आहेत ते कशा पद्धतीने कमी करता येतील आणि ह्याचा चांगुलपणा कसा वाढवता येतील हेही भविष्यवेत्यांनी सांगावं. आता हे सगळं जर का झालं सांगितल्याप्रमाणे तर अर्थात त्याचा परिणाम त्याचं जे सांगितलेलं भविष्य आहे तो चुकण्यास साहजिक होणार. म्हणजे त्यांनी सांगितलं असं असं होणार आहे, पण तू हे सगळे प्रयत्न केलेस तर कदाचित ते होणार नाही. त्यांनी प्रयत्न केले आणि याचं भविष्य चुकलं, पण माझं भविष्य चुकलं याची पर्वा त्या अभ्यासकांनी करू नये. कारण बिनचूक तत्व सांगणं आणि त्यात अभ्यासपूर्ण निस्वार्थ वृत्ती राखणं हीच त्याची खरी कीर्ती असते. यापेक्षा काही निराळी असेल तर स्वामीजींनी हे सगळं म्हणजे अनेक अगदी पंतप्रधान आणि काय मुख्यमंत्री पंतप्रधान अनेक उद्योगपती
वेगळ्या वेगळ्या ह्या सगळ्यांना त्यांची भविष्य सांगितली, परंतु कधीही त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं क्रेडिट म्हणा किंवा कॉम्पेन्सेशन म्हणा किंवा काहीही घेतलं नाही, कुठेही सांगितलं नाही आणि कुठेही नाव पण केलं. म्हणजे हा जो हेतू आहे सांगणाऱ्याचा तो खूप महत्वाचा आहे. आणखी एक असा बराचसा मुद्दा असतो की वर्तवलेलं भविष्य खरं झालं की त्याचं ध्येय घ्यायला बरेच पुढे येतात. आता निवडणुका असतात, त्याच्यामध्ये भविष्य लोक निवडून येतात. ते जर का खरं झालं तर तो माणूस खूप पुढे येतो, पण तो बऱ्याच 50 लोकांचं भविष्य खोटं पण ठरतं. त्यावेळेला काही कोणी श्रेय घेण्यासाठी पुढे येत नाही. म्हणजे श्रेयाचं पितृत्व घ्यायला अनेक जण पुढे येणार आणि अपश्रेयाचं पितृत्व सक्का पिता सुद्धा नाकारतो. हा जो परिणाम आहे हा अज्ञान आणि अहंकाराचा परिपाक असतो. स्वामीजींना कोणीतरी त्या 99-92च्या सुमाराला एक प्रश्न विचारला होता. म्हणजे पुढे ते नॉस्ट्रॅडॅमचं न्यूयॉर्कचं भविष्य झालं त्याच्याबद्दल. नॉस्ट्रॅडॅमच्या भविष्याप्रमाणे 1 जुलै 1999 पासून न्यूयॉर्कवरील आक्रमणाने तिसऱ्या म्हणजे त्याचं ओरिजिनल ते जे प्रेडिक्शन होतं ते जुलै 99चं होतं नॉस्ट्रॅडॅमचं. पुढे तो थोडा पुढे गेला आणि मग ते 2001ला काहीतरी झालं ते हल्ला. तर त्यांनी विचारलं की तो समजा जुलै 99ला न्यूयॉर्कवर आक्रमण झाला तर लगेच तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होईल का, आणि त्यावेळेला भारत त्यात विजय मिळवणार हे भविष्य खरं होईल का? कारण हे पण भविष्य होतं की त्यावेळेला एक युद्ध सुरू होईल आणि त्याच्यात भारतातला एक कुठला तरी मोठा योद्धा पुढे येईल आणि भारत ते विश्वयुद्ध जिंकेल. असं त्यावेळेला स्वामीजींनी ह्या प्रश्नावर हे खरं होईल का असं त्यांना आधीच काहीतरी 5-6 वर्षापूर्वी विचारलं होतं. त्यावेळेला ते म्हणाले होते की हे सुमारे 400 वर्षापूर्वी वर्तवलेलं भविष्य आहे, त्यातल्या तारखा थोड्याफार मागे पुढे होतील, पण सर्वसाधारणपणे 75% भविष्य खरं होईल. पण माझा प्रश्न आणि प्रयत्न त्याच्या पुढचा आहे. समजा हे भविष्य खरं ठरलं, हिंदुस्थान विजयी झाला, तर हिंदुस्थानी जग जिंकल्यानंतर ते सांभाळण्याची लायकी जी आहे ती आतापासून आपण वाढवायला हवी. नाहीतर काय होईल, राज्य आलं आणि सांभाळता न आल्याने हातातून निघून गेला असं व्हायला नको. आणि म्हणून चांगल्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आपण आताची तरुण पिढी सुसंस्कारी, स्वावलंबी, निर्भय, धाडसी होण्यासाठी आतापासून आपण योजनाबद्ध उपक्रम हाती घ्यायला पाहिजेत. हे स्वामीजींनी 84, 85, 86 सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळे उपक्रम त्यांनी सुरू केले. आणि हे काम आता मनशक्ती प्रयोग केंद्र वेगळ्या वेगळ्या अभ्यास वर्ग आणि शिबिराच्या माध्यमातून करतोय. हिंदुस्थानने जग जिंकण्याचं भविष्य वर्तवलेलं खरं असो किंवा नसो, पण एक स्वप्न म्हणून आपण त्याच्याकडे पाहायला काय हरकत आहे आणि ते प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने प्रयत्न करायला काय हरकत आहे. भविष्य घडेल अशा आशाळभूत नजरेने भविष्याचा वेध घेत बसून राहण्यापेक्षा भविष्य घडवणाऱ्या जिद्दी प्रयत्नावादावर आपला खरा भर असला पाहिजे. आणि म्हणून हा प्रयत्नाचा भाग हा स्वामीजींनी नेहमी सांगितलेला आहे आणि ह्या प्रयत्नाचा भागावरच ह्या भाग्ययोगमध्ये आपण जास्त भर देणार आहोत. आणि मग स्वामीजींनी जी काही वेगळी वेगळी भविष्य सांगितली ती भविष्य कुठल्या पद्धतीने सांगितली ती पण त्यांनी दिलेली आहे. त्यांनी ते सगळं त्यांचं शास्त्र पण थोडक्यात दिलेलं आहे. म्हणजे 5 पंतप्रधानांचं भविष्य, मुख्यमंत्र्यांचं भविष्य, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगितली. पण त्यांनी सांगितलं की मी ह्या सगळ्या कुठल्याही कन्व्हेन्शनल अभ्यास या भविष्य पद्धतीचा अभ्यासावरही सांगितलेलं नाही. तर माझ्या पद्धतीमध्ये फिजिक्समधलं गतिशास्त्र, क्वांटम मेकॅनिक्समधलं सूक्ष्म गतिशास्त्र आणि मानसशास्त्र याचा मेळ आहे. आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक माणसाचं शरीर आणि मन असं 2 घटक आहेत. त्यापैकी शरीराचा भाग आहे तो जड आहे आणि त्यावर दिसणाऱ्या परिणामामुळे भविष्याची अटकळ बांधता येते. म्हणजे जड भाग जो आहे तो कसा वागेल, म्हणजे एक डोंगर आहे, त्या डोंगराच्या वरती एक मोठा धोंडा ठेवला, तो एक ठराविक स्पीडनी खाली टाकला तर तो धोंडा तिथून गडगडत गडगडत त्या डोंगराच्या पायथ्याशी किती वेळात येईल ह्याचं भविष्य परफेक्ट सांगता येतं या फिजिक्सच्या तत्वाप्रमाणे. पण स्वामीजी म्हणाले 50 किलोचा धोंडा किती जाईल खाली हे आपल्याला सांगता येतं, परंतु त्याच ठिकाणी 50 किलोचा माणूस ठेवला आणि त्याला सांगितलं तू खाली जा, तर तो किती वेळात जाईल ते सांगता येणार नाही, कुठल्या मार्गाने जाईल ते सांगता येत नाही. म्हणजे मनाचं जे आहे ते मन काय करेल केव्हा याचा नेम नसतो. आणि माणसामध्ये मन आणि शरीर दोन्ही असल्यामुळे ज्ञान घेऊन मनुष्य आपलं मन बदलील तर त्याच्याकडून चांगले प्रयत्न होतील आणि म्हणूनच त्याला आपलं भविष्य सुधारता येईल.
त्याने दिलेला इशारा पाळला तर त्या डोळस प्रयत्नामुळे भविष्य घडेल, बदलेल आणि त्यामुळे मूळ सांगितलेलं भविष्य चुकेल, पण तेच अभिप्रेत असतं. आणि म्हणून स्वामीजींनी जी काही भविष्य कथनाची पद्धत केलेली आहे त्याच्याबद्दल त्यांनी उपाय दिलेला आहे. आता हे सगळं जर का आपण डिटेल बघितलं आपल्याला वेळ पुरणार नाही, परंतु त्यांनी संशोधनाची 4 उपसूत्र सांगितलेले आहेत. त्यातलं पहिलं उपसूत्र असं आहे, हे सगळं निसर्गदत्त असतं. म्हणजे हे प्रत्येकाला असेल असं नाही, कुणाला ती शक्ती असते या सगळ्या गोष्टी समजून घेण्याची, म्हणजे ज्याला आपण प्रज्ञा म्हणतो किंवा ज्याला प्रतिभा म्हणतो, जी सगळ्यांना नसते परंतु काही माणसांना असते. म्हणून हे पहिलं जे सूत्र आहे ते समोर येणाऱ्या व्यक्तीबद्दलचे काही अंदाज बांधायचे असतात. समोरची व्यक्ती ज्या तऱ्हेने विचार करते त्या तऱ्हेने तिच्या मेंदूतून लहरी बाहेर पडतात. त्या सूक्ष्म आणि अदृश्य लहरींचा मागोवा घेण्याची पद्धत त्या माणसाला त्याच्या स्वतःच्या त्या प्रतिभेमुळे येत असते. अर्थात जडवादी संशोधक सुद्धा काही फोटोग्राफी करून आयडिओमेटर प्रक्रिया म्हणतात ते करू शकतात. म्हणजे एक पहिलं उपसूत्र. अर्थात त्याच्यात जर का तुमची नॅचरल तुमच्याकडे पॉवर असेल, तुमच्याकडे इन्स्टिंक्ट असेल ते सगळं जाणून घेण्याची, तर ती अधिक उपयोग पडते. हे अभ्यासाचं पहिलं सूत्र आहे. दुसरं उपसूत्र म्हणजे प्राथमिक शक्ती कशी मिळवावी याबद्दलचं आहे. तुम्हाला दूरचेतन परिणाम प्रयोगाचा प्रत्यय येऊन जाईल. आता ह्याच्याबद्दलचं नियोजन जसं काय विवेचन आहे ते त्यांनी बुद्धियोग आणि शक्तियोग मध्ये केलेलं आहे. आणि मग तुम्हाला एखादी शक्ती मिळवायची असेल तर ह्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करायचे, त्याच्यावर ते जे काही वनस्पती प्रयोग वगैरे आहेत ते त्यांनी सुचवलेले आहेत. आणि ते त्यामुळे व्यक्तीनेच करायला पाहिजे असं नाही, तर इंदिराजीच्या बाबतीत त्यांनी त्यांच्या इंदिराजींचे जे वेल विशेष होते किंवा त्यांचे जे कोणी हे होते त्यांच्या बाजूने होते त्या लोकांना सुद्धा त्यांनी प्रयोग करायला सांगितले होते. हा प्रयोगाचा एक दुसरा भाग, प्रार्थना आणि प्रयोगाचा. तिसरं उपसूत्र म्हणजे नाडीगतीची चाचणी. म्हणजे त्या व्यक्तीची अत्यंत जास्तीत जास्त शांत परिस्थितीमध्ये त्याची नाडी शोधून काढायची. त्यानंतर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आणि व्यक्ती वैशिष्ट्य कुठे आहे ते पाहायचं आणि त्या अनुषंगाने त्याला एका वेगळ्या मानसिक उंचीवर घेऊन जायचं आणि मग त्यावेळेस त्याची नाडी बघायची. म्हणजे शांत नाडी बघायची, उच्च स्थानातली नाडी बघायची आणि अशा पद्धतीने वेगळ्या वेगळ्या परिस्थितीमध्ये वेगळ्या वेगळ्या अवस्थामध्ये त्या माणसाची जर का गती आपण घेतली तर त्याचा अंदाज येतो. हे तिसरं उपसूत्र आहे. आणि चौथं जे आहे ते आत्ताच्या लोकांसाठी नाही पण पुढे जे कोणी याच्यात संशोधन करतील त्यासाठी आहे. कारण जी गती माणूस त्याच्या शरीरात निर्माण करत असतो ती गती त्याच्या शरीराबाहेर आणि अखंड विश्वात पसरत असतं असं स्वामीजी म्हणतात. आणि मग त्याच्याबद्दल त्यांनी एक मिनिट आपल्या हार्टचा मिनिट व्हॉल्यूम आणि बीट व्हॉल्यूम याचं उदाहरण दिलं. ह्याचे सगळे डिटेल्स आपण या ग्रंथाच्या अभ्यासात बघणार आहोत की एका मिनिटाला हृदयातून बाहेर पडणारं रक्त त्याला मिनिट व्हॉल्यूम म्हणतात आणि एका हृदयाच्या आकुंचन प्रसारणाबद्दल बरोबर जे बाहेर पडतो त्याला बीट व्हॉल्यूम म्हणतात. आणि हा सगळं जे शरीरात गती विचाराबरोबर किंवा ह्याच्याबरोबर होते त्या सगळ्याचा परिणाम विश्वात पण होत असतो आणि तो विश्वाचा परिणाम सुद्धा मोजून घ्यायचा असतो. एनिवे, तर अशा पद्धतीने त्यांनी हे सगळं भविष्याचा त्यांनी अभ्यास केला. त्यांनी वेगळ्या वेगळ्या पद्धती ठरवल्या आणि त्या पद्धतीचा उपयोग करून अनेक पद्धतीचे भविष्य वर्तन केलं आणि त्याच्याबद्दलची सुद्धा त्यांनी माहिती वेगळ्या वेगळ्या लेखात पुढे दिलेली आहे. थोडक्यात त्यांना असं म्हणायचं आहे की भविष्याच्या नादी आपण लागू नका. भविष्य काय घडायचं असेल ते आत्ता वर्तमानाचा नाद ठेवा आणि ह्याच्याबद्दलची माहिती त्यांनी ह्याच्याबद्दलचे सगळे जे आहे ते मनशक्ती दिवाळी 93 मध्ये सविस्तर लेख लिहिलेला आहे. आयुष्यात भूतकाळ निसटून गेलेला असतो, भविष्य अनिश्चित असतं, वर्तमान काळ क्षणभंगूर असतो. तेव्हा आयुष्य म्हणजे तारेवरची कसरत आहे. वर्तमानाच्या नादी जर नाही लागलो तर आपण भविष्यकाळ कसा उज्ज्वल करू शकतो. आणि म्हणून आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे, आत्ताच्या क्षणाला प्रयत्न केला पाहिजे, त्याच्यानी भविष्य सुखी होईल. आणि माणसाचं भविष्य ठोकळेबाज पद्धतीने सांगता येत नाही कारण त्यातला अनेक जे व्हेरिएबल फॅक्टर असतात. म्हणून सरासरीच्या नियमाने सांगता येतं. आणि सर्वसाधारणतः माणूस किती जरी भविष्याचा विचार करत असतो त्याला वेगवेगळी सुखच हवी असतात. आणि स्वामींनी सांगितलं की 8 प्रकारच्या सुखासाठी आपण प्रयत्न करतो आणि त्या 8 प्रकारच्या सुखाच्या प्रयत्नातून परिणाम म्हणून दुःख निर्माण होतात. आणि म्हणून
प्रयत्न असे करायला पाहिजेत की ती दुःख कमीत कमी निर्माण होतील. त्याच्याबद्दलचं सगळं मार्गदर्शन स्वामीजींनी वेगळ्या वेगळ्या अभ्यास वर्गातून आणि पुस्तकातून केलेलं आहे आणि भाग्ययोगमध्ये पण केलेलं आहे. आता वेगळ्या वेगळ्या सुखभविष्य वर्तवण्याचे सुद्धा वेगवेगळे परिणाम असतात आणि त्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते भविष्य वेगळ्या वेगळ्या पद्धतीने व्यक्त पण करता येतं. त्याच्याबद्दलचं पण त्या 93चा जो अंक आहे, 92, 93 आणि 94 हे दिवाळी अंक जर का मिळाले तर बघा, त्याच्यावर विस्तृत त्यांनी लिहिलेलं आहे. आणि एक त्यांनी हकीकत दिलेली आहे की जेव्हा स्वामीजींनी संन्यास घ्यायचा ठरवला त्यावेळेला त्यांच्या परिचयात जे जे सगळे महत्वाचे लोक होते त्यांना ते भेटून सांगत होते की आता हळूहळू मी संन्यासाच्या मार्गावर जातोय. ते एक दिवशी त्यावेळेला शास्त्रीजींकडे गेले. ते शास्त्रीजी म्हणजे त्यावेळेचे प्राईम मिनिस्टर होते, लालबहादूर शास्त्री भारताचे ते. आणि त्यावेळेला स्वामीजींनी सांगितलं की असं असं आहे. त्यावेळेला शास्त्रीजींनी त्यांना विचारलं, तुम्ही कशाला आता संन्यास घेताय? तुम्ही खूप चांगलं काम करत आहे, असंच काम चालू ठेवा, संन्यास घेण्याची काय आवश्यकता आहे? तर स्वामीजींनी त्यांना सांगितलं की शास्त्रीजी, जे उच्च पदावर आहेत किंवा जे सत्ता स्थानावर आहेत ते माझ्याकडे येतात आणि मला विचारतात माझी सत्ता दीर्घकाळ कशी टिकेल. जे सत्तेच्यापासून थोडे लांब आहेत त्यांना असं वाटत असतं मी सत्तेवर कसा जाईन. जे पैसा हे सर्वस्व मानणारे लोक असतात ते विचारतात मला अधिक संपत्ती कशी मिळेल. ज्यांच्याकडे अधिक संपत्ती आहे ते मला नेहमी विचारत असतात की माझी ही संपत्ती कशी टिकेल, माझी ही पॉवर कशी टिकेल, माझं आत्तापर्यंत जे काही भाग्य आहे ते कसं टिकेल. आणि प्रत्येक जण एकतर मिळवण्यासाठी किंवा मिळवलेलं टिकवण्यासाठी अत्यंत त्रस्त असतो, काळजीत असतो. आणि मला असा एक संशोधन करायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टीच्या काळजीतून सर्वसामान्य माणूस कसा सुटेल आणि तो कसा सुखी होईल. शास्त्रीजी हसले आणि मग स्वामीजी तिथून निघून गेले. ते त्यांचा निरोप घ्यायलाच तिथे गेले होते. तर हे सगळं त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं आणि त्या पद्धतीने त्यांनी शेड्यूल दिलं, आय एम कन्व्हिन्स दॅट गॉड, फॉर्च्यून अँड हॅपीनेस कॅन बी अचिव्ड बाय अ सिम्पल मेथड ऑफ ॲडरन्स टू ट्रूथ. आय फील ऑल द फोर आर आयडेंटिकल. म्हणजे काय गोष्टी? गॉड, फॉर्च्यून, हॅपीनेस हे सगळं म्हणजे ट्रूथ, म्हणजे जे सत्य आहे किंवा परमेश्वर जे आहे, परमेश्वराच्या नियमाने जे जे काही करायला पाहिजे ते. आणि म्हणूनच आपली जी कर्मशुद्धीची प्रार्थना, हे सत्य स्वरूप परमेश्वरा मी माझ्याच कर्मबंधनातून निर्माण झालो आहे, या कर्मबंधनातून सोप्या घोट्या रीतीने सुटून जाण्याचा. तर ही परमेश्वराकडे जाण्याची पारमार्थिक प्रगती करण्यासाठी जे प्रयत्न करायचे ते आपण केले पाहिजेत. आता स्वामीजींनी ह्या भविष्याविषयी खूप ज्यांना कोणाला जिज्ञासा असेल त्यांच्यासाठी बघ सांगतो मी की 92-93च्या दिवाळी अंकामध्ये पान 247 वर त्यावेळेला लिहिलं होतं 92 साली. आता जवळजवळ 25 साल म्हणजे ती 7-8 वर्ष आणि 33 वर्षापूर्वी पवार नावाच्या पर्वताचं होणार तरी काय, शरद पवारांच्या विषयीचा लेख आहे. 1992च्या याच्यावर महाराष्ट्रातील राजकीय स्फोटांचं भविष्य दिलं होतं. त्यावेळेला नेत्याबद्दलचे भविष्य विचार दिले होते. आता 91-92 साली म्हणजे जवळजवळ 34 वर्षापूर्वी आत्ता 54 वर्षाचा राहुल गांधी आहे, म्हणजे ते 20 वर्षाचा होता. पण राहुल गांधींच्या बद्दल सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे की त्यावेळेला काँग्रेसची अत्यंत वाईट परिस्थिती झाली होती, जनता दल पुढे गेलं होतं आणि आता काँग्रेस संपेल असं त्यावेळेला बऱ्याच लोकांना वाटत होतं. त्यावेळेला त्यांनी लिहिलं होतं की अजून 4 पिढ्या शिल्लक आहेत गांधी घराण्याच्या आणि राहुल गांधी असेपर्यंत काँग्रेस टिकणार आहे किंवा तिथपर्यंत काँग्रेसला धोका नाही, अशा पद्धतीचं त्यांनी त्यावेळेला लिहिलेलं आहे. प्रमोद महाजन नावाचे त्यावेळेला एक बीजेपीचे एक अत्यंत मोठे लीडर होते, त्यांच्याबद्दलचं भविष्य लिहिलेलं आहे. आणि प्रमोद महाजन अत्यंत उभरता लीडर होता. त्यावेळेला त्यांनी लिहिलं होतं की प्रमोद महाजनांना कुठल्याही सार्वजनिक जीवनात धोका नाही, परंतु त्यांना धोका त्यांच्या घरातून असू शकतो. आणि शेवटी तसंच झालं. तर त्यावेळेला या वर्षा बंगल्याबद्दल सुद्धा प्रेडिक्शन दिलं होतं, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेला वर्षा बंगला, की याच्यात कोणीही 5 वर्ष काल पूर्ण करू शकणार नाही. आणि तसं झालं नाही. आता शेवटची फक्त मला वाटतं 14 ते 19 फडणवीसनी फक्त 5 वर्ष पूर्ण केली, त्याच्यानंतर तिथपर्यंत कोणीही पूर्ण केली नव्हती. तर अशा पद्धतीने स्वामीजींनी अनेक भविष्यविषयक लिहिले.
ते लिहित असताना त्यातल्या वाईट गोष्टी कशी कमी करता येतील त्याच्याबद्दल संबंधित व्यक्तींना सांगितलं. आणि तोच सगळ्यासाठी लोकांसाठी हा आता भाग्ययोग ग्रंथाचा अभ्यास त्याच्यामध्ये तोच विषय आहे. नंतर एक पुस्तक स्वामीजीने 1-2 पुस्तकं लिहिली आहेत. रिच अँबिशियस हेल्दी म्हणून एक पुस्तक आहे. रिच अँबिशियस हेल्दी. रिच म्हणजे श्रीमंत, अँबिशियस म्हणजे अत्यंत महत्वाकांक्षी, हेल्दी म्हणजे चांगले पैलवान लोक. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लिहिलंय की तुम्ही हे सगळं भाग्य मिळवाल, रिच व्हाल, तुमच्या या होतील, परंतु तुम्हाला काय परिणाम होतील. तर ते हेच त्यांनी परत दिलेलं आहे की आपण योग्य प्रयत्न केले तर आपल्याला वाईट पण टाळता येतील. डिअर मिस्टर बॉस म्हणजे अधिकार पदावर असलेल्या माणसाची काय परिस्थिती असते याच्याबद्दलचं पुस्तक लिहिलेलं आहे. तशा अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि शेवटचा आता भाग येत असताना आपण बघू की ध्यानपाठ मधला एक हा भाग आहे. तुम्ही छोटे आहात का मोठे आहात ते कशावरून ठरतं. जो माणूस खूप गतिमान आयुष्य काढतो, खूप काही मिळवतो, खूप काही प्रचंड उलाढाल करतो, विजय मिळवतो, त्यावरून तो मोठा ठरणार नाहीये. त्याला रात्रीची शांत झोप लागते की नाही असा खरा प्रश्न आहे. स्वामीजी म्हणतात, मी लोकांना नेहमी सांगत असतो, अरे महालात राहतो असतो एखादा माणूस तर महाल म्हणजे काय, तर महान हाल कशाला त्याचा हेवा करता, काय उपयोग नाही. तो महालात राहतो हा मुद्दा नाहीये. तो खूप काही मोठं करतो हाही मुद्दा नाही. खरा मुद्दा आहे त्याच्या जीवाला शांती आहे का नाही. हा जो भाग आहे तो महत्वाचा आहे की अतिगतीने माणूस अगतिक होईल. जो सारखा अशांत आहे त्याची अत्यंत गती चालू असते, तो अगतिक होतो. आणि अगतिक होणं म्हणजे लाचार होणं असा मराठी शब्द आहे. तर खूप गतीत असलेल्या माणसाला कधी ना कधी लाचार होण्याची पाळी येणार आहे. म्हणून तुम्ही किती मिळवताय, तुम्ही किती भाग्यवान तिकडे जाऊ नका. कितीही मिळवताना तुम्ही शांत किती राहू शकता याच्यावर तुमच्या आयुष्याचा संयम आहे का नाही, आयुष्यावर तुमचा संयम आहे का नाही, तुमच्या ताब्यात मन आहे का मनाच्या ताब्यात तुम्ही आहात, हे सगळं ठरतं. म्हणून तुमच्या आकांक्षाचा तुमच्यावर अंमल चालतो आहे का आकांक्षावर तुमचा अंमल चालतोय याच्यावर तुम्ही छोटे आहात का मोठे आहे ते सिद्ध होतं. ह्या ठिकाणी आजचं आपलं सांगणं संपलं. ऍक्च्युअली ध्यानाबद्दलचा थोडा भाग आपल्याला घ्यायचा होता, परंतु आज वेळ नाही, आपण पुढच्या वेळेला घेऊया. आज आपण प्रार्थनेकडे जाऊया. आत्मचिंतन प्रार्थना. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल इतरांना दोष देण्याऐवजी मी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु. सर्वांना धन्यवाद, सर्वांना वंदन. हरिओम. हरिओम. बोलायचंय, कोणाला काही विचारायचंय? हरिओम. बोला बोला. मला असं म्हणजे तुम्ही म्हणालते की प्रयत्न म्हणाला तर हो. ते कर्मावरच सगळं अवलंबून आहे ना. कर्मावर अवलंबून आहे. आपल्या समोर काय गोष्टी येतात त्या आल्यानंतर काय करायचं हा प्रयत्नाचा भाग आहे. ते प्रयत्न जर का योग्य झाले तर आपल्याला पुढे आपलं प्रारब्ध सुधारतं असा तो भाग आहे. म्हणजे प्रारब्ध, संचित आणि क्रियमान याच्यापेक्षा कर्म पाहिजे ना चांगलं. प्रयत्नवाद आणि कर्मवाद. प्रयत्नवाद म्हणजे क्रियमाण म्हणजे आत्ता काय म्हणतात त्याला, वर्तमान काळ. त्याच्यानंतर भविष्य म्हणजे संचित. आणि त्या संचितातून आपल्या समोर जे येतं त्याला म्हणतात प्रारब्ध. म्हणजे आता वर्तमान करतात माझ्याकडे काय संकट आलंय, काय भाग्य आलंय, काय परिस्थिती आहे, ते प्रारब्धाने येतं. ते आल्यानंतर मी त्याचं काय करायचं, त्यावेळेला कशा रिॲक्शन करायच्या, काय पद्धतीने वाजत आहे, वर्तमान काळ. आणि आता हे वर्तमान काळ भविष्य काळ हे सगळं स्लिपरी आहे. आता बोलता बोलता 1 सेकंद निघून जातो. म्हणजे हा सेकंद आता बोलताना वर्तमान काळाचा आपल्या भूतकाळात जातो, पुढचा भविष्यकाळाचा, असा तो कंटिन्युअस विषय आहे. परंतु त्या समजून घेण्यासाठी आपण इथे 3 गोष्टी केलेल्या आहेत. एक क्रियमाण,
एक प्रारब्ध आणि एक संचित. संचित. हम्म. ओके. भेटूया पुढच्या बुधवारी. हरिओम. हो. हरिओम हो हरिओम. हरिओम हरिओम.